चला गोवागड बघायला जातोय आपण. त्या बीचच्या बाजूने आपण जाणार आहे. गोवागडची तटबंदी अजस्र महाकाय सुंदर अशी हा गोवागड. छान बोलीच आहे त्याचे. सुंदर अशा तटबंदी आहे आणि इकडून हा सुवर्णदुर्ग. हो आलं. सगळी आमची टीम. हाय. सुंदर असा हा दरवाजा आहे. हनुमान दरवाजा आहे का? आता आपण आहे गोवागडच्या हनुमान दरवाजाच्या इथे. तर इथे आपण जे शिल्प बघताय तर ते आहे गंडभेरूडचं. त्यांनी 2 चोचेचा एक पक्षी असा पक्षी आहे. त्यांनी 4 हत्ती आपल्या चोचेमध्ये 2 आणि 2 पंजामध्ये पकडलेले असे. ओके. इकडे बघू शकतो इथे दोन्ही साईडला शरभ शिल्प हां इकडे आणि इकडे हे 2 शरभ शिल्प कोरलेले या साईडला. इकडे हे काही ओळखू येत नाही. हा दरवाजाही सुंदर आहे ना, हनुमान दरवाजा ना. हा हनुमान दरवाजा आहे. वरती पण नक्षीकाम केलेलं दिसतं. वरती पण सुंदर नक्षीकाम आहे. हनुमानाची सुंदर अशी मूर्ती आहे. मी केलाय ऑलरेडी झालाय माझा. इकडे झालं बघून आपण गोवागडची. इथे बांधकाम चालू आहे सध्याला पुरातत्व खात्यातर्फे. खूप साऱ्या छान छान तटबंदी आहे गोवागडला. काम चालू होतं. आत्ताच बांधकाम झाले. खराब झालं तुटायला लागलं. पुन्हा आणि कोणाकडे केलेले बघा. हजारो वर्षापूर्वी ते काम हे काम केलं. सावकारीने पण घेतली आपल्याला. ते पण जातं. खूपच खराब काम. अहो हे सगळं खराब काम केलंय. फुटायला लागलं लगेच. खराब. हा दिसतोय समोर हा सुवर्णदुर्ग.
इकडच्या बाजूची ढासळलेली तटबंदी आहे. इकडे समोर बुरुज दिसतो. बघूया आपण. अजून जाऊया. बुरुज अखंड अवस्थेतला आणि इथे फुलाशी विहीर आहे. पाण्याचं टाकं म्हणता येईल. खूप प्रचंड असं आहे पाण्याचं टाकं आहे. इथे एक आपण आपला सेल्फी काढूया. आणि हा बुरुज. चला आपण जाऊया पाण्याच्या टाक्याजवळ. खूप ढासळलेल्या अवस्थेत आहे. सरकारने वेळेवर त्याची काळजी घेऊन जर डागडुजी केली नाही तर एवढा चांगली जी धरोहर आहे आपली ती नष्ट होऊन जाईल. सुंदर.